श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 34. गोविंद स्वामी आणि दयाराम स्वामी यांनी बऱ्हाणपूर गावामध्ये प्रवेश केला. या गावामध्ये मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आहे तेव्हा हे त्यांच्या लगेचच ध्यानात आलं. बहुतेकांच्या डोक्यावर गोल पांढऱ्या यावनी टोप्या आणि यावनी ढंगाचे कपडे. बहुतेक जण मोडक्या हिंदी भाषेतून बोलत होते. एखादा उर्दू शब्द वापरला म्हणजे आपण काहीतरी विशेष केलं असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. गोविंद स्वामी आणि दयाराम स्वामी नदीकाठी एका देवळात उतरले. पुजाऱ्यानं राहण्याची सोय करून दिली. दयाराम स्वामींनी त्यांना विचारलं, या गावात कोणी साधू पुरुष आहेत? पुजारी बाबा म्हणाले, तसा साधू पुरुष आमच्या गावात नाही, पण इथे एक साध्वी आहेत. आता 90 वर्षांच्या आहेत. गेल्या 25 वर्षांमध्ये त्यांनी अन्नाचा कण घेतलेला नाही की एक क्षणभरही झोप घेतलेली नाही. काय? दयाराम स्वामींनी काहीशा अविश्वासाच्या स्वरात विचारलं. त्यांचा विश्वास बसत नाहीये हे पुजारी महाराजांच्या लक्षात आलं आणि ते गंभीरपणे ठाम स्वरात म्हणाले, होय, मी सांगतो ते पूर्ण सत्य आहे. गेल्या 25 वर्षामध्ये त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही आणि एक क्षणभर सुद्धा झोप घेतलेली नाही. खरं तर त्या गेल्या खूप वर्षांमध्ये अंथरुणावर कधी आडव्याच झालेल्या नाहीत. जप करीत बसूनच असतात. दुपारी मोजकी 2 फळं आणि रात्री अर्धा पेला दूध एवढाच आहार घेतात. 2 म्हणजे मोजून 2 फळं. तिसरं फळ नाही. त्यांना ताई म्हणतात. त्या सांगतात ते खरं होतं. त्यांना वाचसिद्धी आहे. तुम्ही अवश्य भेटा त्यांना. मी आताच त्यांचे चिरंजीव गोपाळराव यांना निरोप पाठवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद स्वामी आणि दयाराम स्वामी ताईंना भेटण्यासाठी जुना बाजार भागामध्ये नबाब मोहल्ल्यामध्ये गेले. गोपाळरावांनी त्यांचं स्वागत केलं आणि वरून जिन्यातून आपल्या वृद्ध मातोश्रींना हाताला धरून घेऊन आले. मातोश्रींना त्यांनी खुर्चीवर बसवलं. दयाराम स्वामी चकित होऊन त्या वृद्ध स्त्रीकडे एकटक पाहतच राहिले. जे दिसतंय त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. हुबेहूब आजीसारख्या दिसत होत्या. आजीच. फक्त वृद्धत्वामुळे गात्र आणखी शिथिल झाली होती. केस पार पिकलेले आणि दृष्टी मंदावलेली. पण आजी तर 5 वर्षांपूर्वीच देवाघरी गेली. आजीच्या आठवणीनं स्वामींचं हृदय गदगदून आलं. त्यांनी स्वतःला प्रयत्नपूर्वक सावरलं. हृदयातील व्याकुळ भाव लपवून आपल्या स्वरामध्ये सहजता आणण्याचा ते प्रयत्न करत म्हणाले, तुम्ही अगदी माझ्या आजीसारख्याच दिसता. आज आजी असती ना तर ती तुमच्यासारखीच दिसली असती. गोपाळरावांच्या आई दचकल्या. कोण म्हणालात? काहीशा कातर स्वरात त्यांनी विचारलं. दयाराम स्वामी पुन्हा दचकले. हुबेहूब आजीचा आवाज. डोळे मिटलेले असते तर आजीच बोलली आहे असं वाटलं असतं. त्यांनी स्वतःला प्रयत्नपूर्वक सावरलं आणि म्हणाले, माझी आजी माझ्या आईची आई. आईची आई लहानपणीच माझी वारली. त्यानंतर आईच्या आईनं म्हणजे आजीनं मला वाढवलं. गोपाळरावांच्या आईनं दयाराम स्वामींकडे गोरखून पाहिलं. त्या हळव्या स्वरात विचारू लागल्या, तू नरहरी आहेस? कोपर्ड्याच्या दिवाकरांचा? दयाराम स्वामी व्याकुळ झाले. त्यांनी विचारलं, तू ताई आजी आहेस? ताई आजी? आजीची सर्वात थोरली बहीण? होय, मीच ती आजी आहे. मी ताई आजी आहे. ताईचं हे वाक्य ऐकून दयाराम स्वामींना एकदम हुंदका आला. हृदय व्याकुळ झालं, देह थरथरू लागला, डोळ्यातून अश्रूंच्या धारा गालांवर ओघळल्या. आजी 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 आजी. व्याकुळतेने हाका मारत ते जागेवरून उठले. धावत पुढे जाऊन त्यांनी आजींच्या चरणांना घट्ट मिठी मारली. हमसून रडायला लागले. आजी गेल्याचं दुःख प्रचंड झंझावाताप्रमाणे हृदयातून घोंगावत बाहेर पडलं. ताई आजीचे डोळे पाणावले. दयाराम स्वामींच्या हुंदक्यांचा आवेग थोडा कमी होताच ताई आजींनी आपला उजवा हात दयाराम स्वामींच्या पाठीवर ठेवला आणि हळूवार स्वरात म्हणाल्या, उठ उठ, स्वतःला सावर आता. ताई आजींनी दयाराम स्वामींच्या खांद्याला धरून दोन्ही हातांनी उठवलं. ते उठले, पण आपलं मस्तक ताई आजीच्या दोन्ही मांड्यांवर ठेवून पुन्हा रडू लागले.
ताई आजी त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत राहिल्या. त्या वत्सल स्पर्शाने दयाळराव स्वामी हळूहळू शांत होत गेले. आजींनी प्रेमाने दोघांना सांगितलं, हे बघा, आता इथं 8 दिवस राहा, मगच पुढचा प्रवास. रात्री गोपाळराव आणि दयाळराव स्वामी दोघंच बोलत बसले. दयाळराव स्वामींनी ताई आजींच्या व्रतस्थ जीवनाची सगळी हकीकत विचारून घेतली. अन्नग्रहण बंद करायला 25 वर्षांपूर्वी काय कारण घडलं होतं? दयाळराव स्वामींनी कुतूहलाने विचारलं. गोपाळराव भावविवश झाले. स्वतःला प्रयत्नपूर्वक सावरून सांगू लागले, ती हकीकत फार हृदयस्पर्शी आहे. तुझा तेव्हा जन्मही झाला नव्हता, म्हणून तुझ्या कानावर नसेल कदाचित. माझा मधला भाऊ पंढरपूरला प्रबोधिनी एकादशीला म्हणून गेला होता. पौर्णिमेच्या दिवशी येतो म्हणाला होता. ताई काळजीपोटी म्हणाली, ये बरं त्या दिवशीच, उशीर नको करूस. त्या दिवशी मी तुझ्यासाठी जेवायची थांबेन. परत तू आलास की बरोबरच जेवू आपण. मगच मी झोपायला जाईन. भाऊ म्हणाला, आई येतो म्हणजे येतो, अगदी नक्की येतो. पण दैवाला काही वेगळंच घडवायचं होतं. प्रबोधिनी एकादशीला पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेऊन तो रात्री धर्मशाळेत परतला. रात्री केव्हा तरी झोपेतच त्याने देह ठेवला. केव्हा गेला ते बरोबरच्यांना देखील कळलं नाही. सकाळी हा उठला नाही म्हणून कोणीतरी जाऊन हलवलं. अंग गार लागलं. वैद्यांना बोलवलं तेव्हा कळलं की तो गेलेला आहे. पंढरपूरला अंत्यसंस्कार झाले. बरोबर गेलेले पौर्णिमेच्या दिवशी घरी परत आले ही वार्ता घेऊन. सगळं ऐकलं आणि ताई फक्त एकदा कळवळून रडली आणि मग दगडासारखी स्तब्ध झाली. आतून पूर्णपणे उन्मळलेली, उद्ध्वस्त झालेली. पण तरीही नंतर रडणं नाही, आक्रोश नाही, केवढं धीरोदात्त वागणं. घरात हलकल्लोळ माजलेला. पण ताई दगडी पुतळ्यासारखी बसून राहिली. घरातल्यांचा आक्रोश हळूहळू थंडावत गेला. त्या दिवशी घरात चूल पेटली नाही. कोणीच जेवलं नाही. दुसरा दिवस उजाडला. सर्वांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. हळूहळू एक एक जेवायला बसला. सगळ्यांची जेवणं झाली. ताई जेवायला आलीच नव्हती. कोणीतरी बोलवायला गेलं तर तिच्या तोंडून शब्द बाहेर आले, आता जेवण बंद आणि झोपही बंद. बंद म्हणजे कायमची बंद. तो काही आता परत घरी यायचा नाही. अकस्मात वीज कोसळावी तसं घरच्यांना वाटलं. ऐकतोय त्यावर कोणाचा विश्वासच बसेना. खूप मिन्नतवारी, चर्चा, आग्रह सगळं झालं. पण नाही म्हणजे नाही. रात्री मी धरणं धरलं, तू जेवल्याशिवाय आम्ही कुणीच जेवणार नाही. पण ताईनं दाद दिली नाही. मग मी घराण्याचे उपाध्याय घेऊन आलो. ताई त्यांना म्हणाली, मुलगा पंढरपूरहून पौर्णिमेला परत येईपर्यंत जेवायचं थांबायचा निर्धार केला होता. पौर्णिमेच्या दिवशी ही वार्ता आली. यात काही ईश्वरी संकेत आहे, आदेश आहे. मला केलेला निर्धार पाळायलाच हवा. उपाध्यायांनी पुष्कळ समजावलं, पण ताई ऐकेना. उपाध्यायांशी झालेल्या चर्चेतून एवढंच निघालं. रोज 2 फळं आणि थोडं दूध घ्यायचं मान्य केलं ताईनं. त्यामुळे निर्धार मोडल्यासारखा होणार नाही हे उपाध्यायांचं सांगणं मानलं तिनं. तेव्हापासून हे असं तप चालू आहे. तेव्हापासून कायम बसलेली असते. आडवी कधीच झाली नाही. देवाची उपासना जास्त प्रकर्षानं वाढत गेली. अन्न आणि झोप नाही याचा स्मरणशक्तीवर परिणाम? दयाळराव स्वामींनी विचारलं. छे 90वं वर्ष चालू आहे, पण बुद्धी पूर्वी इतकीच तेजस्वी, स्मरणशक्ती पूर्वी इतकीच धारदार. आम्ही विसरतो, पण ताई नाही विसरत. दयाळराव स्वामींचा सरळ स्वभाव आणि निर्मळ अंतःकरण पाहून ताई आजींनी तर त्यांना एकदम जवळ केलं. त्यांच्याशी त्या मोकळेपणाने बोलू लागल्या. दयाळराव स्वामींना ऋषिकेशला गेलेल्या आपल्या काकांबद्दल खूप ऐकावंसं वाटत होतं. ताई आजींचा तो आवडता विषय. त्या भरभरून बोलू लागल्या. दिवाकर म्हणजे ईश्वर कोटीचा भक्त. फार मोठं पूर्वसुकृत घेऊन जन्माला आलेला रे. मागच्या जन्मात सगळी साधना पूर्ण झाली होती बघ त्याची.
त्यामुळं त्याचं मन लहानपणापासून अगदी विशुद्ध, निर्मळ होतं बघ रे. ईश्वराला असे भक्त फार आवडतात. एवढं बोलून ताईआजी क्षणभर थांबल्या. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ हास्य तरळलं. त्यांनी आपली दृष्टी दयाळराव स्वामींवर रोखली. प्रसन्नपणे हसल्या. म्हणाल्या, दिवाकर ईश्वर कोटीतला आणि तूही त्याच कोटीतला आहेस. कळतंय का? हे शब्द ऐकून दयाळराव स्वामींचे मन मोहरून आलं. त्या पुढे सांगू लागल्या, तो पोथ्या काय वाचायचा, कुठं कुठं जाऊन साधूंना काय भेटायचा, त्यांची सेवा काय करायचा, त्यांना काय आणि काय प्रश्न विचारायचा. मी कधी त्याला त्याबाबत अडवलं नाही हो. नातलग शेजारी सगळे मला सांगायचे, बघा बरं, नीट लक्ष ठेवा, तो साधू बिधू होऊन जाईल, हिमालयात जाईल निघून. मला वाटायचं खरंच असं होईल. मग असं जर झालं तर तेवढं केवढं भाग्य असेल माझं. पण तो ईश्वर कोटीचा आहे म्हणून त्याचा परमार्थ मार्ग सोपा झाला असं मात्र नको हो समजू. तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखा तो मार्ग असतो म्हणतात. त्यानं काय काय सोचलं आहे हे त्यालाच त्याचं माहिती आणि मलाही माहिती बरं. काही वेळा अडचणीमुळं तो निराशही व्हायचा. त्याचा विश्वास टळमळल्यासारखा व्हायचा बरं केव्हा केव्हा. पण मग मी घालायची त्याची समजूत. नारद, ध्रुव, प्रल्हाद अशा ईश्वर कोटीच्या भक्तांनाही फार नाही का अडचणीतून जावं लागलं. मी त्याला हे सगळं समजावून सांगत असे. माझं दिवाकरला उत्तेजन आहे हे कळताच त्याचे वडील मात्र माझ्यावर भयंकर रागवले. कसली आई तू म्हणाले. माझ्याशी अबोला धरला. पण मग मी गप्प राहिले. त्यांना मी काही उत्तर दिलं नाही. आणि एक दिवस दिवाकरनं सगळं सोडून ऋषिकेशला जाऊन राहण्याचा निर्णय घेतला बघ. त्याचे वडील तर त्याच्यावर भयंकर संतापले. हा विचार सोड म्हणायला लागले. मग मी त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला. त्यांना सौम्य स्वरात सांगू लागले, अहो, देवाधर्मासाठी जातोय ना तो, वाईट कामं करायला का जातोय? नाही ना. मुलं चोऱ्या करतात, वाईट मार्गाला वळतात, त्यापेक्षा हे नाही का चांगलं? पण त्यांना नाही पटलं. मला ताड ताड बोलले. म्हणाले, कसली ग कैदाशिणाई आहेस तू? कैकेयीनं रामाला वनवासात पाठवलं ना, तसंच तुझं वागणं बघ. तू त्याची आई आहेस का वैरीण आहेस हेच कळत नाही मला, असं बोलले ते मला. पण शेवटी तो सगळं सोडून गेलाच निघून. बघ रे, 40 वर्ष झाली. कुणी कुणी त्याला भेटून येत असतात. ते सांगतात तो आता पूर्णावस्थेला गेलाय म्हणे. कोण म्हणतोय तो ईश्वर रूपच झालाय, कोणी म्हणतोय पूर्ण झालाय. ईश्वर कृपा झालीये म्हणे त्यावर. माझं मन मला सांगतंय तो खरंच पूर्णावस्थेला पोहोचलाय. तो 7वी पायरी ओलांडून पुढे गेलाय बघ. ताई आजींचे पुढचे घनगंभीर शब्द धबधबा कोसळावा तसे अनपेक्षितरित्या दयाराम स्वामींच्या कानावर पडले. पुढे ताई म्हणतायत, तुला सांगू, तो जीवनमुक्त झालाय आणि तूही जीवनमुक्त होणार आहेस बघ. 6वी पायरी तर तू गाठलीच आहेस. आता 7वी पायरी ही तू गाठणार आहेस बरं. ती ओलांडून तू पुढे जाणार आहेस. पूर्ण होणार आहेस बाळा, तू पूर्ण होणार आहेस. मी माझ्या या डोळ्यांनी तू पूर्ण झालेल्याला प्रत्यक्ष पाहणार आहे. लक्षात ठेव. ताई आजींचा चेहरा अपूर्व तेजाने उजळून निघाला. दयाराम स्वामी आवेगानं पुढे गेले. त्यांनी ताई आजींच्या चरणांवर मस्तक ठेवलं. ताई आजींनी उजवा हात पुढं करून दयाराम स्वामींच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला. त्याबरोबर दयाराम स्वामींच्या अंगामध्ये चैतन्य लहरी सळसळू लागल्या. शरीर पूर्ण निस्तब्ध झालं. डोळे मिटले गेले. ते ध्यानावस्थेत गेले. देह भानावर आले तेव्हा ताईआजी समोर खुर्चीवर ध्यानावस्थेत बसलेल्या दयाराम स्वामींना दिसल्या. दुपारी ताईआजी गोविंद स्वामींशी बोलत बसल्या होत्या. आपल्यासारखे पूर्णावस्थेला पोचलेले गुरु लाभले. नरहरी धन्य झाला. आपल्या परवानगीनं काही वेडेवाकडे 4 शब्द मी त्याला सांगणार आहे. हो हो, अवश्य, तो आपला अधिकारच आहे. ताई आजींनी
अध्यात्म क्षेत्रातील आपल्या सर्व अनुभवांचं भांडार दयाराम स्वामींसाठी उघड केलं. त्यांना अनेक बारीक बारीक सूचना केल्या. ताईआजींच्या सूचना अत्यंत मौलिक होत्या. निरोप घेण्याच्या आदल्या दिवशी ताईआजी दयाराम स्वामींना म्हणाल्या, तुझ्या लग्नाला आले होते, त्याच्यानंतर येणंच झालं नाही बघ तिकडे. तुझ्या लग्नाचं आठवतं का रे तुला? पुरणपोळ्या केल्या होत्या आणि केवळ नवऱ्या मुलाच्या पंक्तीलाच वाढल्या असं नाही, सगळ्या पंक्तींना पोटभर खाऊ घातल्या. काय खुश झालास तू, आठवतं का? हो, होय ताई, होय ताई आजी, आठवतं ग. पुरणपोळ्या फार आवडायच्या बघ मला लहानपणी. दयाराम स्वामी लहानपणाच्या आठवणीमध्ये रमून गेले होते. अजून तू काय असा मोठा झालास रे, तू लहानच आहेस, ताईआजी हसून म्हणाल्या. ताईआजींनी दयाराम स्वामींसाठी दुधातल्या पुरणपोळ्या केल्या आणि आग्रह करून खायला घातल्या. काय रे, तुझ्या आजीच्या पुरणपोळीसारखी चव आली नसेल, ताईआजी गरम पोळी त्याच्या पानात टाकत म्हणाल्या. नाही नाही, छानच झाल्यात, खरंच चव अगदी जमून आली आहे. अगं तू आजीची थोरली बहीण ना, तुला अनुभव जास्तच असणार केव्हाही. दयाराम स्वामी पुरणपोळीचा घास घेत समाधानाने बोलत होते. सर्वांची जेवणं झाली. ताईआजी चुली पडून उठल्या. रोजच्या प्रमाणे त्यांनी 2 फळं खाल्ली. दयाराम स्वामींना वाटलं, ताईआजींनी पुरणपोळीचा एक तरी घास खावा. त्या दिवसापुरता तरी त्यांनी तो नियम मोडावा. दयाराम स्वामी गंभीर होऊन ताईआजींना म्हणाले, आजी, अगदी खरं खरं सांग, स्वतः इतक्या पुरणपोळ्या केल्यास, सगळा वेळ स्वयंपाकघरात होतीस, इतक्या वेळात एकदा तरी पदार्थाकडे मन गेलंच असेल की? मन आवरून तू काही खाल्लं नाहीस हा भाग वेगळा. नाही रे, स्वयंपाक करताना किंवा वाढताना सुद्धा एकदाही मन तिकडं गेलं नाही. ठरवलं म्हणजे ठरवलं. मनाने ठरवलं की इंद्रिय ऐकतात. मग मन सुद्धा तिकडे जात नाही बघ. माझ्या मनामध्ये क्षणभरही आलं नाही की त्यातला एक घास मुखात घालावा. अगदी खरं सांगते हो. दयाराम स्वामी थक्क झाले. मानवी जीवनात अशक्य वाटावं असं आहे हे सगळं. दयाराम स्वामींना वाटलं, हे विभूतिमत्व कोणत्या कोटीतलं. निरोप घ्यायची वेळ आली. आजी म्हणाल्या, दुधातले लाडू देते हा डब्यात, वाटेत खायला होतील. आणि आणि काय आजी? आणि एक मागणं मागते बघ तुझ्याजवळ. हे काय आजी? अधिकारानं सांगायचं, मागणं काय? ताईआजींनी दयाराम स्वामींचे शब्द ऐकलेच नव्हते. त्या विचारातच गुंग होऊन बोलत राहिल्या. दिवाकरला पोह्यांचा चिवडा लहानपणी खूप आवडायचा. मागं लागायचा, चिवडा कर म्हणून. तुझ्या हातच्या चिवड्याची चव कशाला नाही म्हणायचा बघ. तो ऋषिकेशला गेला, त्याला 40 वर्ष झाली. तिथं चिवडा कोणाबरोबर पाठवणार? कोण ओझं घेऊन जाणार एवढं दूर? पण तुला हक्कानं सांगते रे. ताईआजीने एका फडक्यात बांधलेली चिवड्याची पुरचुंडी दयाराम स्वामींच्या हातामध्ये दिली. हा चिवडा तेवढा त्याला दे हो. मला माहितीये तिथे पोचायला काही महिने लागतील, पण हा चिवडा कोरडा आहे. तू पोहोचेपर्यंत तो नक्की टिकेल. आणि तिथून परत आलास की मला एकदा भेटून जा. त्यांची खुशाली मला सगळी सांग. नीट सविस्तर सांग बरं. येताना दिवाकरच्या हाताचा स्पर्श झालेलं गंगाजल घेऊन ये. माझ्या अखेरच्या क्षणी त्याच्या हाताचा स्पर्श झालेलं गंगाजलच मुखात पडावं, एवढीच आता एक इच्छा बरं. तू परत येईपर्यंत मी जिवंत राहीन, नक्कीच जिवंत राहीन. ताईआजींचा स्वर आता कातर झाला होता. डोळे पाणावले होते. दयाराम स्वामींना वाटलं, ताईआजींच्या आंतरिक विश्वाचे दरवाजे क्षणभर किलकिले झालेत आणि आपल्याला त्या विश्वामध्ये एक दृष्टी टाकता आलीये. ताईआजी पूर्णावस्थेला पोहोचलेल्या साध्वी आहेत, पण त्या अखेर माताच आहेत. माता जरी असल्या तरी त्या पूर्णावस्थेला पोचलेल्या थोर साधूच्या तेवढ्याच थोर माता आहेत. ही माता ही धन्य आणि हा सुपुत्रही धन्य. दयाराम स्वामी गहिवरले. हे सगळं सगळं अलौकिक आहे, एवढाच विचार त्यांच्या मनामध्ये तरळत होता. ताईआजी एवढं बोलल्या आणि शांतपणे परत जपाच्या जागेवर जाऊन बसल्या. पूर्णपणे शांत.
काहीच झालं नाही इतक्या शांत, समाधानी, निस्तब्ध. त्यांनी डोळे मिटवून घेतले आणि त्या जपामध्ये एकाग्र झाल्या. दयाराम स्वामींनी स्वतःला सावरलं. गोविंद स्वामींच्या मागोमाग ते बाहेर पडले. बरंच अंतर चालून गेले. गोविंद स्वामी म्हणाले, शतकानुशतकामध्ये अशी एखादी साध्वी जन्माला येत असेल. आपण ती प्रत्यक्ष पाहू शकलो, हे केवढं भाग्य आहे आपलं. उन्हं उतरायला आली होती. एक गाव लागलं. शंकराचं मंदिर, बाजूला विहीर, पटांगणात मुलं खेळतायत. दोघांनी दर्शन घेतलं आणि विहिरीच्या काठावर बसले. लाडू खाऊन पाणी प्यावं म्हणून दयाराम स्वामींनी आजीनं बरोबर दिलेला लाडवाचा डबा उघडला. आजीनं लाडू केले खरे, पण अगदी अलिप्त मनानं. तितक्याच अलिप्त मनानं डबा माझ्या हातात दिला. एकही लाडू किंवा एकही घास तोंडात घालायची तिला इच्छाच झाली नाही. दयाराम स्वामींचे डोळे भरून आले. कोणी साधू पाहून मुले खेळायची थांबली. भोवती गोळा झाली. एका मुलाचे डोळे स्वामींच्या हातातल्या लाडवाकडे गेले. दयाराम स्वामींनी एक लाडू उचलला, त्याच्या हातात दिला. घे, प्रसाद घे. प्रसाद म्हटल्यावर इतर मुलं पण आली. दयाराम स्वामींनी प्रत्येकाला एक एक लाडू दिला. कुणी साधू प्रसाद देतायत हे पाहून बाजूंच्या घरातले, मंदिरात येणारे जाणारे नमस्कार करू लागले. स्वामी प्रत्येकाला लाडू देत गेले. डबा मोकळा झाला. लाडू संपले. एक भिकारी समोर आला. त्यानं हात पुढे केला. दयाराम स्वामींनी तो मोकळा डबाच त्याच्या हातावर ठेवला. दयाराम स्वामींच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला होता. काही खाल्लं नव्हतं तरी पोट भरल्यासारखं वाटत होतं. सगळं पाहताना गोविंद स्वामी प्रसन्नपणे हसत राहिले. विहिरीचं पाणी पिऊन दोघेही पुढे चालू लागले. श्रीराम समर्थ श्रीराम.